रामकृष्ण हरी. देव मराठी व्लॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझं लय एक मोठं स्वप्न होतं. मला कमीत कमी माझ्या 40 किंवा 50 शिर्ड्या मला बनवायच्या होत्या. बरं का मित्रांनो, मी काय केलं, आमच्या सांगोड गावात नाही एक शिर्डी अर्धलीने मागा गेलो माणसाला. त्या माणसाने एका शिर्डीवर मला अजून एक शिर्डी फुकटमध्ये दिली. माझ्याकडे झाल्या 2 शिर्ड्या. आता 2च्या 4 कशा होतील आणि 4च्या 6 कशा होतील आणि 6च्या 8 कशा होतील. माझा ह्याच्यावर लय जोळा. 2च्या 4 झाले की 4ची आपल्या मनानं 8 होती ती, असं मला बी वाटायचं. आणि मी लय उघड्या डोळ्यानं स्वप्न बघायला लागलो. 8ची 16, 16ची 32, 32ची असं वाढीत वाढीत लय डोक्यात विचार वेगवेगळं खेळायला लागलं. आता जर समजा 4 शेळ्याची जर 8 बकरी झाली, त्यातली 2 बकरी इकायची, 6 शेळ्या ठेवायच्या, असं डोक्यात लय मोठा विचार घेत लय विचार करायला लागलो. आणि काय सांगायचं, हळूहळू शेळ्या झाल्या की माझ्या 2च्या 4 झाल्या, 2च्या 3च झाल्या, 4 बी झाल्या नाही, परत 2च्या 3 झाल्या. ते अर्धव्याला मालक आला, म्हणला मला ऐकू आपली मला शिळी घालव. तर मी आपली त्याला शिळी घालवली. मग माझ्याकडे राहिलं की एकच शिळी. मग एका शिळीचं कसं करायचं, मला विचार करायला लागलो. एका शिळीला दुसरी ती मला त्यानं अशीच बक्षी दिली. त्या शिळी झाली ते बुंडी पाठबोकाळ झालं होतं, त्यातली मग बखाडी इकलं आणि शेडाचं काम करून घेतलं. आणि झालं की माझ्याकडे एक शिळी आणि एक शिळी आणि एक पाट राहिली. झालं आता त्या 2 शेळ्यावर काय करायचं. मी म्हणायचं 2ची 4, 4ची 8, 8ची 16, 16ची 32 करीन. पण कुठलं आलंय 32 आणि काय आलंय. मग त्या 2 शेळ्यावर राहिलं की मी परत 2च्या 4 शेळ्या झाल्या माझ्या. परत त्या शिळीला बी पाटा झाल्या, त्या बी दोन्ही पाटा ठेवल्या. असं करत हळूहळू माझ्या शेळ्या 6 झाल्या शेळ्या. आणि 6 शेळ्या झाल्या की मग हळूहळू शेळ्यासनी काय झालं, ज्या त्या येळेला शेळ्या गाभरायच्या आणि 3 महिने झाले की गाबडायच्या, 3 महिने झाले की गाबडायच्या. असं मला 3 वर्ष शेळीने फसवलं. मला पार डब खायला आणलं. असं वाटायला लागलं त्या शेळ्याच मोडून टाकाव्या, नग तर काहीतरी दुसरा उद्योग करावा. पण दुसरा उद्योग करणार काय, मला झाला एक ते प्यारलीच आणि मला कोण कामा बी ठेवीना. आता करायचं तरी काय, गावंड्याच्या हाताखाली गेलो तर आपल्याला धड जिन्यात वर माल घेऊन जाय येईना, करणार तरी काय. मग आता काय करायचं डोकं चालवायला लागलो. बरं म्हटलं हाय तर तेवढ्या शेळ्या तर असू दे, मग त्याचं बघू काय होईल ते होईल. मग 3 वर्षानं हळू कुठं तरी शेळ्याने गाभ धरला. 4थ्या वर्षी शेळ्याने गाभ धरला. मग 4थ्या वर्षी हळूहळू भाकरी व्हायला. आज माझ्या आता तसं बघायला गेलं तर मी लय मोठं स्वप्न सोडून दिलं. 40-50 शेळ्याचं 10 शेळ्या घेऊन मी राहतोय. पण काय करू, एवढं मोठं स्वप्न बघितलं पण काय स्वप्न काय माझं साकार झालं नाही. आणि आपलं रोज उठायचं आणि गोठा लोटायचा आणि लेंढ्या टाकायच्या आणि 2 म्हशी घरात पाळ्या, त्यासनी वैरण आणायची. तेवढं तर काम पाहिजे की जीवाला. ही सत्य घटना आहे बरं का मित्रांनो. हा जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली.